आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 28 नोव्हेंबर 2024. विषय: धन्यवाद. सोनेरी मजकूर. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर, इतर देशातून आम्हाला गोळा कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहणार आहे. परमेश्वराने ज्याचा उद्धार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत. परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले. परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करून आणले. त्याने त्यांना पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांतून आणले. त्यांतले काही वाळवंटात फिरले. ते राहण्यासाठी जागा शोधत होते, पण त्यांना शहर सापडले नाही. ते खूप भुकेले आणि तान्हेले होते आणि अशक्त होत होते. नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले. देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला. परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या. देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा. परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा. परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या. परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत. त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जय जयकार करा. परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो. लोक आणि येशू. लोक. तो एका खेड्यात जात असताना कुष्ठरोग झालेले 10 पुरुष त्याला भेटले. ते दूर उभे राहिले. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, येशू, गुरुजी, आम्हांवर दया करा. जेव्हा त्याने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, जा आणि स्वतःला याजकांना दाखवा. ते जात असतानाच बरे झाले. जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत, तेव्हा तो परत आला व त्याने मोठ्या स्वरात देवाची स्तुती केली. तो येशूच्या पायाजवळ उपडा पडला आणि त्याने त्याचे उपकार मानले. तो शोमरोनी होता. येशू त्याला म्हणाला, 10 जण बरे झाले नव्हते काय? 9 जण कोठे आहेत? या विदेशी माणसाशिवाय कोणीही देवाची स्तुती करण्यासाठी परत आला नाही काय? येशू त्याला म्हणाला, उठ आणि जा. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रेषितांची कृत्ये. एके दिवशी पेत्र व योहान मंदिराकडे जात होते. जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते. म्हणून काही मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे.
त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व योहानाला मंदिरात जाताना पाहिले. त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले. पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले, आमच्याकडे पहा. त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले. त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील. परंतु पेत्र म्हणाला, माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काहीतरी आहे, ते मी तुला देतो. नासरेतच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने उठा आणि चालू लाग. मग पेत्राने त्या माणसाचा उजवा हात धरला व त्याला उठविले, आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ती आली. तो माणूस उडी मारून उभा राहिला व चालू लागला. तो चालत, बागडत आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला ओळखले. मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी भीक मागत बसत असे तो हाच म्हणून त्यांनी त्याला ओळखले. आता त्यांनी त्याच माणसाला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. लोक आश्चर्यचकित झाले. हे कसे घडले हे त्यांना समजत नव्हते. करिंथकरांस. म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने गेल आहे, नवीन आले आहे. हे सर्व देवापासून आहे. त्याने ख्रिस्ताद्वारे आमच्याशी स्वतःचा समेट केला आणि आम्हाला समेटाची सेवा दिली. फिलिप्पीकरांस. प्रभूमध्ये नेहमी आनंद करा. आणि मी पुन्हा म्हणतो, आनंद करा. कशाचीही काळजी करू नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा. जी शांती देवापासून येते, जी शांती सर्व मानवी समजबुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे अंतःकरण व मन ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित ठेवील. शेवटी बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जर सद्गुण आहे, आणि जर काही स्तुती आहे, या गोष्टींनी तुमची मने भरून टाका. थेसलोनिकांस. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. देव महान मी आहे, सर्वज्ञ, सर्व पाहणारा, सर्व कार्य करणारा, सर्वज्ञ, सर्व प्रेमळ आणि शाश्वत, तत्व, मन, आत्मा, जीवन, सत्य, प्रेम, सर्व पदार्थ, बुद्धिमत्ता. देव चांगला, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, अनंत आहे हे आपण सैद्धांतिकदृष्ट्या मान्य करतो आणि मग या अनंत मनाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अयोग्य माफीसाठी आणि फायद्यांच्या उदारमताने विनवणी करतो. आधीच मिळालेल्या चांगल्यासाठी आपण खरोखर कृतज्ञ आहोत का? मग आम्ही आमच्याकडे असलेल्या आशीर्वादांचा फायदा घेऊ आणि अशा प्रकारे अधिक प्राप्त करण्यास सक्षम होऊ. जर आपण जीवन, सत्य आणि प्रेमाबद्दल कृतज्ञ आहोत आणि तरीही सर्व आशीर्वादांसाठी देवाचे आभार मानतो, तर आपण निष्पाप आहोत आणि आपला स्वामी ढोंगी लोकांवर कठोर निंदा करतो. अशा वेळी ओठांवर बोट ठेवून आपल्या आशीर्वादाचे स्मरण करावे एवढीच सर्वमान्य प्रार्थना. अंतःकरण दैवी सत्य आणि प्रेमापासून दूर असताना आपण वांझ जीवनाची कृतज्ञता लपवू शकत नाही. तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती करा का? या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे, अगदी सर्व केवळ भौतिक संवेदना, स्नेह आणि उपासना यांचे समर्पण. हा ख्रिश्चन धर्माचा एल डोराडो आहे.
यात जीवनाचे विज्ञान समाविष्ट आहे आणि केवळ आत्म्याचे दैवी नियंत्रण ओळखले जाते, ज्यामध्ये आत्मा आपला स्वामी आहे आणि भौतिक ज्ञान आणि मानवाला स्थान नाही. आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती कृपेत वाढ होण्याच्या उत्कट इच्छेची प्रार्थना, जी सहनशीलता, नम्रता, प्रेम आणि चांगल्या कृतींमध्ये व्यक्त केली जाते. आपल्या सद्गुरूच्या आज्ञा पाळणे आणि त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करणे, हे त्याच्यावरचे आपले ऋण आहे आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपल्या कृतज्ञतेचा एकमेव योग्य पुरावा आहे. एकनिष्ठ आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाह्य उपासना स्वतःच पुरेशी नाही, कारण त्याने असे म्हटले आहे, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. नेहमी चांगले राहण्याची नेहमीची धडपड ही अखंड प्रार्थना आहे. त्याचे हेतू त्यांनी आणलेल्या आशीर्वादांमध्ये प्रकट होतात, आशीर्वाद जे ऐकण्यायोग्य शब्दांत कबूल केले नसले तरीही प्रेमाचे भागीदार बनण्याची आपली पात्रता प्रमाणित करतात. सर्व प्रार्थनेची परीक्षा या प्रश्नांच्या उत्तरामध्ये आहे. हे विचारल्यामुळे आपण आपल्या शेजाऱ्यावर अधिक प्रेम करतो का? आपल्या प्रार्थनेत सातत्यपूर्ण राहून आपण आपल्या विनंत्या प्रामाणिकपणाचा पुरावा देत नसतानाही, काहीतरी चांगल्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल समाधानी होऊन आपण जुना स्वार्थ साधतो का? जर स्वार्थीपणाने दयाळूपणाला स्थान दिले असेल तर आपण आपल्या शेजाऱ्याचा निस्वार्थपणे विचार करू आणि जे आपल्याला शाप देतात त्यांना आशीर्वाद देऊ. परंतु आपण हे महान कर्तव्य केवळ विचारून पूर्ण करणार नाही. आपल्या आशा आणि विश्वासाच्या फळाचा आनंद घेण्याआधी एक क्रॉस हाती घ्यायचा आहे. माणसाच्या प्रत्येक तासाला चांगल्या मागण्या, ज्यामध्ये असण्याच्या समस्येवर काम करणे. चांगल्यासाठी अभिषेक केल्याने मनुष्याचे देवावरील अवलंबित्व कमी होत नाही, तर ते वाढते. अभिषेक केल्याने मनुष्याच्या देवाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या कमी होत नाहीत, परंतु त्यांना भेटण्याची सर्वोच्च गरज दिसून येते. ख्रिश्चन विज्ञान देवाच्या परिपूर्णतेतून काहीही घेत नाही, परंतु ते संपूर्ण वैभव त्यालाच मानते. वृद्ध माणसाला त्याच्या कर्माने काढून टाकून, नश्वरांनी अमरत्व धारण केले. ख्रिश्चन सायन्सचे परिणाम जेवढे जाणवले तेवढे दिसत नाहीत. हा सत्याचा अजूनही छोटा आवाज आहे. आपण एकतर या उच्चारापासून दूर जात आहोत किंवा आपण ते ऐकत आहोत आणि वर जात आहोत. लहान मुलासारखे बनण्याची आणि नवीनसाठी जुने सोडून देण्याची इच्छा प्रगत कल्पनेला ग्रहणक्षमता दर्शवते. खोट्या खुणा सोडल्याचा आनंद आणि त्या गायब झाल्याचा आनंद हा स्वभाव अंतिम सुसंवाद वाढवण्यास मदत करतो. इंद्रिय आणि आत्मशुद्धी हा प्रगतीचा पुरावा आहे. धन्य अंतःकरणातील शुद्ध, कारण ते देवाला पाहतील. एका ख्रिश्चन शास्त्रज्ञाने या काळात ते स्थान व्यापले आहे ज्यावेळी येशूने त्याच्या शिष्यांशी बोलले, जेव्हा त्याने म्हटले, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. टेकडीवर वसलेले शहर लपवले जाऊ शकत नाही. आपण पाहूया, कार्य करूया आणि प्रार्थना करूया की या मिठाने त्याची खारटपणा गमावू नये आणि हा प्रकाश लपून राहू नये, परंतु मध्यान्ह वैभवात चमकू नये. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम.
द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.